नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल जॉब स्टेशन आरवर. तर आज आपण बघणार आहोत प्रिव्हियस इयरमध्ये मराठीमध्ये आलेले प्रश्न. तर 30 प्रश्न आज बघणार आहोत आपण. तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1, व्याकरण शिकवण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत परिणामकारक ठरेल? ऑप्शन ए, व्याकरणाचे नियम सांगणे आणि उदाहरणे देणे. ऑप्शन बी, भाषांतर करताना व्याकरणाचे नियम सांगणे. ऑप्शन सी, व्याकरण शिकवणे पुस्तकाच्या आधारे. ऑप्शन 4, संदर्भ देऊन व्याकरणाच्या नियमांचा उलगडा करून दाखवणे. मित्रांनो, हे ऑप्शन आहेत आपले पर्याय. यापैकी आपल्याला योग्य पर्याय काय राहणार आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, त्यानंतर विचारपूर्वक उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. ऑप्शन बघून असे 30 प्रश्न आपण घेणार आहोत. तर 30 प्रश्नाचे आपल्याला एकामागे एक उत्तर देत चालायचे आहे, जेणेकरून आपला सराव होत राहील आणि 30 मार्काचा पेपर सोडवल्यासारखा आपल्याला अनुभव येईल मित्रांनो. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा मित्रांनो. प्रश्नाचं उत्तर पण द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, संदर्भ देऊन व्याकरणाच्या नियमांचा उलगडा करून दाखवणे. प्रश्न क्रमांक 2, सामाजिक आदानप्रदान या कल्पनेचा संबंध कोणाशी आहे? ऑप्शन ए, पाणिनी. ऑप्शन 2, स्किनर. ऑप्शन 3, वायगोस्की. ऑप्शन 4, कोलबर्ग. मित्रांनो, ऑप्शननुसार उत्तर द्यायचं आहे की सामाजिक आदानप्रदान या कल्पनेचा संबंध कोणाशी आहे ते. प्रश्न क्रमांक 2 बघत आहोत आपण. 5 सेकंद आहेत आपल्याकडे उत्तर देण्यासाठी. योग्य उत्तर आहे मित्रांनो वायगोस्की. सामाजिक आदानप्रदान या कल्पनेचा संबंध वायगोस्कीशी आहे. प्रश्न क्रमांक 3, भाषा आत्मसात करताना पुढीलपैकी कोणती बाब मुलांना मदतरूप ठरते? ऑप्शन ए, बोलण्याची फारसी संधी नसलेले कौटुंबिक वातावरण. ऑप्शन 2, परस्परांशी संभाषण करणाऱ्या घरातील मोठ्या माणसाचे सानिध्य. ऑप्शन 3, मुलाला योग्य वाक्य उच्चार याची पुनरावृत्ती करण्यास सांगणे. ऑप्शन 4, इतर मुलांसोबत खेळणे. मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, त्यानंतर ऑप्शन पण व्यवस्थित वाचायचे आहेत आणि त्यानंतर आपला उत्तर काय राहणार आहे ते देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, परस्परांशी संभाषण करणाऱ्या घरातील मोठ्या माणसाचे सानिध्य. प्रश्न क्रमांक 4 बघूया. पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत मुलं नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करतात? ऑप्शन 1, एका वेळेस फक्त एक भाषा बोलणे. ऑप्शन 2, सभोवतालच्या पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असणे. ऑप्शन 3, फक्त लिखित आणि संचार माध्यमामुळे. ऑप्शन 4, त्या भाषेची व्याकरणिक संरचना. मित्रांनो, प्रश्न पेपरमध्ये विचारलेले आहेत, तर त्यानुसार आपल्याला उत्तर द्यायचे आहेत. आपली प्रॅक्टिस देखील होईल. सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. टेलिग्रामला तुम्हाला ही PDF मिळून जाईल मित्रांनो. ऑप्शन बघा व्यवस्थित. मित्रांनो, आमच्यामध्ये जर तुम्हाला काही कमीपणा वाटत असेल तर ते आम्हाला नक्की सांगा. आम्ही त्यावर काम करण्याचा प्रयत्न करू आणि चांगला कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करू तुमच्यासाठी. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे मित्रांनो. सभोवतालच्या पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असणे. प्रश्न क्रमांक 5, संहिता वाचनाच्या बाबतीत कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे? ऑप्शन 1, संहितेतील प्रत्येक शब्द वाचणे. ऑप्शन 2, विरामचिन्हावर भर देणे. ऑप्शन 3, संहितेचा अर्थ लावणे. ऑप्शन 4, योग्य उच्चारणासह मोठ्याने वाचणे. मित्रांनो, प्रश्न बघायचा आहे, ऑप्शन बघायचे आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चालायचं आहे, जेणेकरून तुम्ही तिथं पेपर सोडवल्यासारखा अनुभव तुम्हाला येत राहील. उत्तर आहे मित्रांनो 3, ऑप्शन क्रमांक 3, संहितेचा अर्थ लावणे. प्रश्न क्रमांक 6 बघूया. पुढीलपैकी कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही म्हणत आहेत मित्रांनो? ऑप्शन 1, समजून वाचण्याची क्षमता. ऑप्शन 2, प्रयत्नपूर्वक विचार मांडणे. ऑप्शन 3, जे ऐकलं ते समजण्याची क्षमता. ऑप्शन 4, सुसंगत लेखन कौशल्य विकास. ऑप्शन ABCD पैकी आपलं योग्य उत्तर द्यायचं आहे मित्रांनो ऑप्शन 1, 2, 4 पैकी. तर मित्रांनो, यामागे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, प्रयत्नपूर्वक विचार मांडणे. प्रश्न क्रमांक 7 बघूया. भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकवले गेले पाहिजे? ऑप्शन 1, अनुकरणातून. ऑप्शन 2, एकाकीपणे. ऑप्शन 3, सविस्तरपणे समजावून. ऑप्शन 4, समग्रपणे शिकून. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 चालू आहे. व्हिडिओला लाईक केला नसेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा. आपला प्रतिसाद आम्हाला कळवा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकवले गेले पाहिजे? तर समग्रपणे शिकून. समग्रपणे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 बघूया. ध्वनिशास्त्रीय जागरूकतेचा संबंध कोणाशी आहे? ऑप्शन 1, श्रवण क्षमता. ऑप्शन 2, संभाषण क्षमता. ऑप्शन 3, वाचन क्षमता. ऑप्शन 4, लेखन क्षमता. प्रश्न क्रमांक 8, ऑप्शन 1, 2, 3, 4 कमेंट सेक्शन ओपन. उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. जर सिरीज आवडत असेल तर कृपया करून आपला प्रतिसाद नोंदवा आणि YES टाईप करा मित्रांनो कमेंटमध्ये.
योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1 श्रवण क्षमता. प्रश्न क्रमांक 9 नॉम चॉम्स्कीच्या मते भाषेच्या संदर्भात कोणती गोष्ट मुलांमध्ये जन्मतः असते? ऑप्शन 1 आत्मसात करणे, ऑप्शन 2 अनुकरण करणे, ऑप्शन 3 रूपांतर करणे, ऑप्शन 4 अनुवाद करणे. मित्रांनो उत्तर द्यायचं आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत मित्रांनो ते आम्हाला सांगा. आम्ही जास्तीत जास्त त्यावर काम करण्याचा प्रयत्न करू. आपलं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1 आत्मसात करणे. प्रश्न क्रमांक 10 शिक्षिका मुलांना चित्र काढणे आणि रंग भरण्यास प्रवृत्त करते, यातून ती काय साध्य करू इच्छिते? ऑप्शन 1 वर्गात शांतता राखण्यासाठी मुलांना कामाला लावणे, ऑप्शन 2 क्रियात्मक क्षमता म्हणजे मोटर स्किल विकसित करणे, ऑप्शन 3 उदीयमान बालकलावंतांना संधी देणे, ऑप्शन 4 मुलांना नियुक्त कार्यात सहभागी करणे. मित्रांनो प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रश्न क्रमांक 10 पॉज करा, त्यानंतर ऑप्शन व्यवस्थित वाचा मित्रांनो पॉज करून आणि योग्य उत्तर काय असणार आहे ते देण्याचा प्रयत्न करा. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 क्रियात्मक क्षमता विकसित करणे. प्रश्न क्रमांक 11 बघूया. मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता सराव सर्वात मदतरूप ठरतो? ऑप्शन 1 कवितेचे एकट्याने आणि सामूहिक अभिवाचन, ऑप्शन 2 भूमिकाभिनय, ऑप्शन 3 शिक्षिकेच्या पाठोपाठ पाठाचे सामूहिक वाचन, ऑप्शन 4 शिक्षिकेच्या पाठोपाठ शब्दांचे सामूहिक उच्चारण. मित्रांनो प्रश्न क्रमांक 11 ऑप्शन 1 2 3 4 योग्य उत्तर कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे. उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 कवितेचे एकट्याने आणि सामूहिक अभिवाचन. प्रश्न क्रमांक 12 इयत्ता तिसरीची शिक्षिका मुलांना पाठातील कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते, असे केल्यामुळे कोणती बाब सुधारते? ऑप्शन 1 वाचन आकलन, ऑप्शन 2 आकलनात्मक आदान, ऑप्शन 3 लेखन क्षमतेत वाद, ऑप्शन 4 मुलांच्या संभाषण वेळेत वाद. मुलांना पाठात इयत्ता तिसरीची शिक्षिका मुलांना पाठातील कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते, असे केल्यामुळे कोणती बाब सुधारते? योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1 वाचन आकलन. प्रश्न क्रमांक 13 इयत्ता दुसरीची शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या वस्तूंवर त्यांचा परिचय करून देणाऱ्या पट्ट्या चिटकवते, यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक साहित्य यांचा सहसंबंध जुळवता येतो, असे केल्याने विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेत भर पडते? प्रश्न क्रमांक 13 पॉज करून व्यवस्थित वाचायचा आहे. त्यानंतर ऑप्शन बघा. व्याकरण, लेखन कौशल्य, शब्दसंग्रह, अक्षरलेखन. मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहेत या प्रश्नासाठी, तर व्यवस्थितपणे बघायचं आहे आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न क्रमांक 13 ऑप्शन ए बी सी डी तर सांगायचं आहे मित्रांनो उत्तर. व्यवस्थित पॉज करून प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 3 शब्दसंग्रह उत्तर राहणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14 बघूया. विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे अधिक मदतरूप राहील? भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 तुम्हाला आवडलेल्या पुस्तकांचे नाव सांगा, ऑप्शन 2 पसंती या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करा, ऑप्शन 3 आपला आईसोबतचा एखादा संवाद लिहा, ऑप्शन 4 तुम्ही वाचलेल्या कवितेच्या कवीचे नाव सांगा. मित्रांनो विद्यार्थ्याची भाषिक क्षमता कशा प्रश्नांनी वाढेल ते सांगायचं आपल्याला. प्रश्न क्रमांक 14 तर या 4 पैकी कोणतं उत्तर योग्य राहणार आहे ते सांगायचं आपल्याला. तर मित्रांनो उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2 पसंती या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करा. असे प्रश्न मदतरूप ठरतात मित्रांनो भाषा विकसित करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 15 मुलांच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धती कमी महत्त्वाची आहे? ऑप्शन 1 कथाकथन, ऑप्शन 2 कथालेखन, ऑप्शन 3 घटना वृत्तांत लेखन, ऑप्शन 4 लेखन सराव. मुलांच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत कमी महत्त्वाची आहे? आपले 4 ऑप्शन हे आहेत. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये आपला प्रतिसाद नक्की कळवा. प्रश्न क्रमांक 15 त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 लेखन सराव. प्रश्न क्रमांक 16 मुलाच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची ठरते? ऑप्शन 1 शिक्षक, ऑप्शन 2 कुटुंब, ऑप्शन 3 शाळा, ऑप्शन 4 संचार माध्यमे. भाषा ग्रहणासाठी म्हणत आहेत मित्रांनो तर सांगायचं आहे मुलाच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची बाब ठरते कुटुंब. प्रश्न क्रमांक 17 बघूया मित्रांनो. व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी पुढीलपैकी कोणता घटक केंद्रस्थानी असतो? ऑप्शन 1 संरचनात्मक भूमिका, ऑप्शन 2 थेट भूमिका, ऑप्शन 3 व्याकरण अनुवाद पद्धती, ऑप्शन 4 नैसर्गिक पद्धती. प्रश्न क्रमांक 17 ऑप्शन 1 2 3 4 पैकी योग्य उत्तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे जेणेकरून आपला सराव होत राहील.
योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 व्याकरण अनुवाद पद्धती. प्रश्न क्रमांक 18 बघूया. भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही? ऑप्शन 1 अभिप्रेरणा, ऑप्शन 2 आत्मविश्वास, ऑप्शन 3 शिकण्याकडे असणारा कल, ऑप्शन 4 भाषांतर. भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही सांगायचं मित्रांनो. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देत नाही. तुम्हाला योग्य उत्तर काय आहे ते तुम्ही स्वतः टाईप करा. टाईप करून सांगा आम्हाला प्रश्न क्रमांक 18चं उत्तर काय राहणार आहे. त्यानंतर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये चर्चा करा आणि ही PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळणारच आहे, त्यामध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. तर मित्रांनो तोपर्यंत हा प्रश्न तुमच्यासाठी सस्पेन्स म्हणून आहे, तुम्ही यावर काम करा, या प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 19 बघूया. मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? ऑप्शन 1 मुलांना भाषेची बाराखडी लिहायला सांगेन, ऑप्शन 2 मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगेन, ऑप्शन 3 मुलांना एखादा परिच्छेद पाठ करून चांगल्या अक्षरात लिहायला सांगेन, ऑप्शन 4 मुलांना फळ्यावर काढलेले अक्षर लिहून काढण्यास सांगेन. प्रश्न व्यवस्थित बघा. मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? ऑप्शन 1 2 3 4 पैकी काय आपण योग्य काम करणार आहोत ते आपल्याला सांगायचे आहेत. प्रश्न व्यवस्थित बघून आपल्याला उत्तर द्यायचं आहे, जे की आपलं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगणे. प्रश्न क्रमांक 20 बघूया. मुलांसाठी शिक्षण सामग्रीची निवड करताना कोणता मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरतो? ऑप्शन 1 सामग्री जवळपासच्या बाजारात उपलब्ध असणे, ऑप्शन 2 सामग्री फार महागडी नसणे, ऑप्शन 3 सामग्री मुलांनी तयार केलेली असणे, ऑप्शन 4 सामग्री प्रसंगानुरूप असणे. प्रश्न क्रमांक 20 मुलांसाठी शिक्षण सामग्रीची निवड करताना कोणता मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरतो? आपले ऑप्शन दिलेले आहेत हे 4, त्यापैकी आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 20चं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 सामग्री प्रसंगानुरूप असणे. प्रश्न क्रमांक 21 बघूया. दुसरी इयत्तेतील काही मुलांना काही ध्वनीच्या उच्चारणात अडचण येते, त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना सर्वात परिणामकारक ठरेल? ऑप्शन 1 मानव मुखाच्या प्रतिकृतीचा आधार घेऊन विशिष्ट ध्वनीचा उच्चार कसा करायचा हे दाखवणे, ऑप्शन 2 शिक्षिकेने लहान लहान शब्दांचा आधार घेणे म्हणजे शब्द यमकांचा आधार घेणे, त्यांना उच्चार करण्यास सांगणे आणि शब्दातील ध्वनी ओळखण्यास सांगणे, ऑप्शन 3 संहितेची मोठ्याने वाचन करून त्या विशिष्ट ध्वनीवर भर देऊन समजावणे, ऑप्शन 4 मुलांना सराव करण्यास सांगणे जेणेकरून त्या ध्वनीचा पुन्हा पुन्हा वापर करून अडचण दूर करणे. प्रश्न क्रमांक बघा मित्रांनो. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आपल्याला. 21 नंबरचा प्रश्न वॉच करा, त्यानंतर प्रत्येक ऑप्शन वाचा, प्रत्येक ऑप्शनवर विचार करा. इथे तुम्हाला वेळ लागू द्या मित्रांनो, पण पेपरमध्ये तुम्हाला वेळ लागणे कामा नाही, म्हणून आपण ही प्रश्न उत्तर सिरीज चालू केलेली आहे, जेणेकरून तिथे तुम्हाला फटाफट उत्तर येतील. म्हणून मित्रांनो इथे पॉज करून तुम्ही वेळ घेऊन विचार करा, प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या आणि त्यानंतरच उत्तर द्या मित्रांनो. आणि उत्तर दिल्यास प्रॅक्टिस चांगली होणार आहे. आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन 1 मानव मुखाच्या प्रतिकृतीचा आधार घेऊन विशिष्ट ध्वनीचा उच्चार कसा करायचा हे दाखवणे. प्रश्न क्रमांक 22 व्याकरणाच्या नियमावर भर देणे आणि त्यासंबंधीची अनेक उदाहरणे देऊन शिकवण्याची पद्धत म्हणजे ऑप्शन 1 उद्गामी पद्धती, ऑप्शन 2 निगमन पद्धती, ऑप्शन 3 व्याकरण भाषांतर पद्धती, ऑप्शन 4 थेट पद्धती. प्रश्न वाचायचा आहे, उत्तर द्यायचं आहे. व्याकरणाच्या नियमांवर भर देणे आणि त्यासंबंधीची अनेक उदाहरणे देऊन शिकवण्याची पद्धत म्हणजे उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 निगमन पद्धती. प्रश्न क्रमांक 23 शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो? ऑप्शन 1 नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून, ऑप्शन 2 भाषिक संरचनेच्या मूल्यमापनातून, ऑप्शन 3 संबंधित भाषेच्या साहित्य वाचनातून, ऑप्शन 4 संबंधित भाषा बोलणाऱ्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करून. प्रश्न क्रमांक 23 शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो? हे ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. तर आपलं उत्तर आहे मित्रांनो नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून. प्रश्न क्रमांक 24 पुढीलपैकी कोणती बाब क्रियात्मक क्षमतेचा विकास करण्याचे उदाहरण आहे? मित्रांनो जर तुम्हाला खरंच ही सिरीज आवडत असेल आणि तुम्ही शेवटपर्यंत येत असाल तर कृपया करून YES टाईप करा मित्रांनो. सगळी मेहनत तुमच्यासाठीच घेणं आहे. ऑप्शन 1 वरच्या पातळीवर जाणे, ऑप्शन 2 उड्या मारणे, ऑप्शन 3 लेखन, ऑप्शन 4 वाचन. पुढीलपैकी कोणती बाब क्रियात्मक क्षमतेचा विकास करण्याचे उदाहरण आहे? मित्रांनो उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 लेखन. प्रश्न क्रमांक 25 बघूया. वर्गात बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे योग्य ठरेल? ऑप्शन 1 फुगे किती उंच उडतात, ऑप्शन 2 स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा, ऑप्शन 3 तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे का, ऑप्शन 4 तुम्ही अक्षरे लिहितील. सांगायचं मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25 वर्गात बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे योग्य ठरेल? तर स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा. प्रश्न क्रमांक 26 बघूया. खालच्या वर्गात लहान लहान ध्वनी किंवा यमकांचा वापर केल्याने ऑप्शन 1 मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची संधी मिळेल, ऑप्शन 2 मुलांना अनुशासन लागते, ऑप्शन 3 मुलांना अपेक्षित भाषेचे व्याकरण शिकण्याची संधी मिळते, ऑप्शन 4 मुलांना अवघड शब्द समजण्यात
आणि त्या आधारे वाक्य तयार करण्यास मदत मिळते. ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26 ऑप्शन बघायचे आहेत आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कंटाळू नका मित्रांनो उत्तर देण्यासाठी. कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला वाटत असेल का कंटाळू, तुम्ही आज कंटाळले तर मित्रांनो तुमचं थोडंफार नुकसान होईल. कारण की जर तुम्ही कंटाळले नाही तुमचा फायदा होणार आहे मित्रांनो. तुम्हाला माहीत राहणार आहे की कोणत्या प्रश्नाचं आपण योग्य उत्तर दिलेलं आहे आणि कोणाचं आपण चुकीचं उत्तर दिलं होतं. तर हे गोष्टी तुम्हाला आठवण राहणार आहे. मित्रांनो प्रश्न क्रमांक 26चं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4. मुलांना अवघड शब्द समजवण्यात आणि त्या आधारे वाक्य तयार करण्यास मदत मिळते. प्रश्न क्रमांक 27. शिक्षिका वर्गात श्रवण उपक्रम घेण्याचे ठरवते. मुलांना उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी ती बुद्धिमंथन करणारे काही उपक्रम तयार करते. म्हणजे अर्थात चर्चा आणि उत्सुकता निर्माण करणारे, छाननी करणारे प्रश्न इत्यादी या प्रकारची तयारी म्हणजे ऑप्शन 1 श्रवणपूर्ण उपक्रम, ऑप्शन 2 श्रवणासह उपक्रम, ऑप्शन 3 श्रवणोत्तर उपक्रम, ऑप्शन 4 श्रवणाचा अनुवर्ती उपक्रम. मित्रांनो प्रश्न मोठा आहे, व्यवस्थितपणे पॉज करून वाचायचा आहे आपल्याला, व्यवस्थित विचार करायचा आहे. त्यानंतर 1 2 3 4 पैकी कोणतं ऑप्शन आपलं उत्तर राहणार आहे ते सांगायचं आहे. आपलं योग्य उत्तर राहणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 श्रवणपूर्व उपक्रम. प्रश्न क्रमांक 28 कडे आलो मित्रांनो. लाईक केलं नसेल तर लाईक करा. भाषा वर्गात चित्रे किंवा तक्ते यांचा करण्यासंदर्भात कोणती बाब बरोबर नाही. वापर ऑप्शन 1 मुलांना चित्राचे निरीक्षण करण्याची संधी मिळते, ऑप्शन 2 मुलांना चित्राच्या आधारे स्वतःला व्यक्त करण्याची व लिहिण्याची संधी मिळते, ऑप्शन 3 मुलांना वर्गात कल्पना विश्वात रमण्याची आणि सृजनशीलतेत रमण्याची संधी मिळते, ऑप्शन 4 श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळते. प्रश्न क्रमांक 28 बघायचा आपल्याला व्यवस्थित, त्यानंतर ऑप्शन व्यवस्थित बघायचे आहेत, त्यानंतर उत्तर काय असणार आहे सांगायचं आहे. मित्रांनो प्रश्न क्रमांक नीट बघा 28. त्याचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4 श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळते. प्रश्न क्रमांक 29. आरंभीच्या साक्षरतेत पुढील बाब देखील लेखन प्रकारात मोडते. ऑप्शन 1 पत्र लिहिणे, ऑप्शन 2 शब्द लिहिणे, ऑप्शन 3 वाक्य तयार करणे, ऑप्शन 4 रेखांकन. मित्रांनो उत्तर द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 29 योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रेखांकन. प्रश्न क्रमांक 30 बघूया मित्रांनो. आपल्याला 30 पैकी किती गुण आले ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सिरीज आवडली असेल तर YES टाईप करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि प्रिव्हियस इयर प्रश्न सिरीज चालू ठेवण्यासाठी कंटिन्यू टाईप करायचं आहे. प्रश्न क्रमांक 30 शिकणाऱ्यांचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे. ऑप्शन 1 चेकलिस्ट, ऑप्शन 2 रेटिंग स्केल, ऑप्शन 3 पोर्टफोलिओ, ऑप्शन 4 संभाषण. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 पोर्टफोलिओ. तर मित्रांनो थँक्यू शेवटपर्यंत येण्यासाठी. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानतो मित्रांनो शेवटपर्यंत जुळून राहण्यासाठी. थँक्यू सो मच.